आज आपण वचनामध्ये जात असताना आज रूथच्या पुस्तकातून आपण मदत करणार आहोत. रूथचं पुस्तक खरं तर शास्त्रेच्या पुस्तकाबरोबरच आहे. शास्त्रे म्हणजे जे न्यायाधीश जजेस आपण म्हणतो त्यावेळेस पूर्ण इस्रायलचा कसे न्यायनिवाडा करत असतात. कधी प्रसंगी शत्रूच्या संरक्षणासाठी ते उभे राहत असतात. अशा सर्व शास्त्र्यांच्या सोबतच रूथची स्टोरी स्टार्ट होते. इकडे शास्त्रे काम करत होते त्याच वेळी ही घटना घडत होती. पण पुस्तक वेगळं करण्यात आलं कारण तितकं त्या पुस्तकाचं महत्व पण आहे. रूथच्या कॅरेक्टरशी जुडलेले सगळेच खूप महत्वाचे. तिची सासू नामी असेल, तिचा नंतर झालेला नवरा बवाज असेल, हे सगळे ना येशू ख्रिस्त आणि मंडळी हे सगळ्यांचे दर्शक आहेत. ते कसे आपण पाहणार आहोत आज जरी नाही पाहता आलं तरी भविष्यात्मक ही गोष्ट आहे. प्रॉफेटिकल गोष्टी रूथच्या पुस्तकात खूप प्रचंड प्रमाणात लपलेल्या आहेत. त्याचा संबंध रिव्हेलेशन पर्यंत पोहोचतो आणि त्याचा संबंध मागे उत्पत्तीच्या अध्याय लेवी सगळं इथपर्यंत पोहोचतो. इतका संपूर्ण त्याच्यामध्ये सार लपलेला आहे रूथच्या पुस्तकामध्ये. पण ते पुस्तक आहे 4च अध्याय, हो की नाही? दिसायला 4च अध्याय. पुस्तक उघडले की 1, 2, 3, 4 पुस्तक संपलं. परंतु त्याच्यामध्ये परमेश्वराने किती सुंदर अभिवचन आणि भविष्य त्याच्यात सांगितलेले आहे. झालेल्या होणाऱ्या गोष्टींविषयी त्याच्यामध्ये देव बोललेले आहे. सूर्य पण असंच बसून लागतो, परंतु खूप आशीर्वादाचं कारण रूथचं पुस्तक आहे. आपण निश्चित आज आणि पुढच्या ह्याच्यात अजून रिव्हेलेशनात म्हणजे भविष्यात्मक गोष्टींचा उलगडा परमेश्वराने त्या पुस्तकामध्ये कसं केलं हे पाहणार आहोत. आज बघूया रूथचं पुस्तक 2रा अध्याय 1 ते 6 वचनं आपण आजच्या मधल्यासाठी घेऊयात. रूथ चॅप्टर 2 वर्स 1 to 6. नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता. तो अलिमलेक याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता. त्याचे नाव बवाज असे होते. मोवाबी रूथ नामीस म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे कोणाची मजवर कृपादृष्टी झाल्यास त्याच्या मागून मी धान्याचा सर्व वेचीत जाईन. ती म्हणाली, मुली जा. ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागून सर्व वेचू लागली. सुदैवेकडून शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलिमलेखाच्या कुळातल्या बवाजाचा होता. बवाज बेथलेहेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणाऱ्यास म्हणाला, परमेश्वर तुमच्या समागमी असो. ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुमचे अभिष्ट करो. मग बवाज कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास म्हणाला, ही मुलगी कोणाची? कापणी करणाऱ्यांच्या मुकादमाने म्हटले, नामी बरोबर मोवाब देशाहून आलेली ही मोवाबी मुलगी होय. प्रभू येशूच्या नावामध्ये आपण तुझ्या पवित्र आत्मा, तू या सगळ्या गोष्टींमध्ये तू आम्हाला चालक आणि मोठ्या पुढारी हो. तू सगळ्या गोष्टी विदित कर आणि आमची आत्मिक उन्नती बरोबर या मंडळीची उन्नती कर येशूच्या महान नावामध्ये. सर्व म्हणाले आमेन. प्रियांनो, इथं एक स्टोरी आहे की जिथे एक मोवाबी स्त्री जिचं नाव आहे रूथ. आता मोवाब म्हटल्यानंतर खरं तर तुम्हाला माहिती असावं की इस्रायलचं शत्रू राष्ट्र आहे. भयंकर गोष्टी, मूर्तीपूजक आणि त्या भयंकर अशा गोष्टी करणारे लोक होते. म्हणजे काय, त्यांच्या मूर्तीच्या वेदी पुढे ते कधी कधी स्वतःची मुलं देखील वधत असत आणि त्यांचा होमार पण करत असतात. असे भयंकर लोक म्हणजे मोवाबी लोक. त्यांची चाल चढवणूक कुणीही फॉलो करू नये इतके भयानक ते लोक होते. आणि अशा मूर्तीपूजक एकदम दंभ लोकांच्या राज्यातून जे राष्ट्र नेहमीच इस्रायलच्या विरोधात उभे राहिलं, त्या मोवाबी देशातली ही स्त्री आहे आणि तिच्याबद्दलचं एक पुस्तक लिहिलं जावं. असं काय केलं तिने? असं काय तिच्या जीवनात घडलंय पण बघण्यासारखं. म्हणजे आता मी काय देशांची नावं घेत त्यात समजून घ्या, भारताचं कोणतं शत्रू राष्ट्र आहे आणि त्या शत्रू राष्ट्रातली एक मुलगी येते आणि तिचा गौरव राष्ट्रपती पुरस्कार देण्यापर्यंत जातो. असं तिने काय केलं बाबा, हो की नाही? असं वाटतं. तरी वाटलं पाहिजे. कधी कधी पुस्तकं वाचताना ह्या घन का बरं या
अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये 66 पुस्तकात तिचं एक पुस्तक लिहिलं जावं असं तिने काय केलं, हो की नाही? तेही शत्रू राष्ट्रात विधर्मी अशी एक स्त्री तिच्या सासूबरोबर आलेली आहे. स्टोरीची सुरुवात आपण बघितली. ती एका शेतामध्ये सर्व बसण्यासाठी जाण्याचं बद्दल परमिशन विचारते. सासू म्हणते ठीक आहे तू जा. ती म्हणते कोणाची तर कृपा दृष्टी जर झाली तर मला जरा जास्तीचा वेचता येईल आणि आपल्या दोघांचा उदरनिर्वाह होईल. असं काय घडलं होतं की या सीन मध्ये तिला सर्व वेचायला जायला लागलं. मजुरीसाठी नाही, नीट लक्ष द्या, स्टोरी नीट पहा. मजुरीसाठी नाही. लेवीच्या पुस्तकामध्ये, अनुवादाच्या पुस्तकामध्ये काही नियमशास्त्र दिलेली आहे. ती नियमशास्त्र अशा लोकांसाठी आहेत की अनाथ, विधवा असे लेकरं जे असतात, अशी जी लोक असतात, गरीब, बेगर्स, यांना स्वतःचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करता यावं म्हणून जे जमीन मालक आहेत, चांगले श्रीमंत लोक आहेत, त्यांना अशी आज्ञा होती स्पष्ट की जे काही तुम्ही कापणी करता ना, ती कापणी करत असताना त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक एकदम कडेची काही पेंढ्या तसंच ठेवायचं. तुम्ही सगळ्याच्या सगळ्या 100% कापायचे नाही. प्लस जे पैसे देऊन कामगार लावलेले आहेत त्या कामगारांना अशी आज्ञा होती की अगदी झाडून सगळं वेचायचं नाही. आता मी सगळे कणीस काढले, कणीस काढताना काही समजा दाणे पडले तर एवढी कन्फ्युजन नाही करायची की ती दाणे वेचायची. ते यासाठी ठेवायचे की अनाथ, विधवा आणि गरिबांसाठी ते तसंच ठेवायचं. आणि मग जेव्हा पैसे देऊन ठेवलेले कामगार पुढे सरकतील त्यावेळेस परमिशन अशी होती की त्या गावातील जे विधवा, अनाथ आणि गरीब होते त्यांना ही संधी होती की त्या सर्व वेचणाऱ्यांच्या मागे, म्हणजे जे कामगार होते त्यांच्या मागे सर्व वेचायला तुम्ही जाऊ शकता. पडलेले दाणे गोळा करणे आणि अगदी कडेचे बांधावर काय राहिले असतील छोटेफार कणीस तर ते गोळा करण्याचं काम या लोकांना म्हणजे मिळत होतं. आणि जे काही वाटीवर जितकं मिळेल किती मिळेल तेवढं घेऊन जायचं आणि स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. अशा पद्धतीने ती गोळा करण्यासाठी गेली होती. अशी परिस्थिती का आली, हो की नाही? नेमकं हे सीन का बरं आलं तर हे जाणून घ्यायचं असेल तर आपण थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. फक्त एक 3000 वर्षांपूर्वी आपण जाऊयात. ख्रिस्तपूर्व 1000 ते 1200च्या दरम्यान ही घटना बेथलेहेम आणि यहुदा या प्रांतात घडलं. बेथलेहेम, यहुदा असं म्हणण्याचं कारण काय? जर तुम्ही पहिल्या अध्यायामध्ये गेलात, पहिल्या अध्यायाचं पहिलं वचन आणि दुसरं वाचायला गेलं तर तिथं एफ्राती एरियाला नाव आहे. समजा आता सोलापूर मधलं लष्कर मोदी जसा भाग आहे ना, त्या भागांना ही नाव आहेत. तर एफ्राती आता हा लष्कर मधला असं आपण म्हणतो, पण याचा अर्थ तो सोलापुरातला नाही असं होतंय का? नाही, तो सोलापुरातलाच आहे. तसं एफ्राती म्हणजे बेथलेहेम यहुदामध्ये राहणारा एक व्यक्ती होता. त्याचं नाव होतं अलीमलेक आणि त्याची बायको होती नामी, जी आता स्टोरीची सुरुवातीला बघितलो सासूचा जी रोल करत आहे एका मूवी सारखं बघूयात आपण. चला ठीक आहे. कॅरेक्टर्स जी आता नामी जिचं नाव घेतलं ती सासूच्या रोलमध्ये होती. तिचं आधीचं जीवन काय होतं आपण तिथून सुरुवात केली तर आपल्याला हे कळेल की नेमकं काय घडलं. ख्रिस्तपूर्व 1000 ते 1200च्या दरम्यान जेव्हा शास्त्र्यांचं काळ होतं त्यावेळेची ही घटना आहे. आणि बेथलेहेम जिला भाकरीचं घर म्हटलं जातं आणि यहुदा ज्याला आपण स्तुती, प्रशंसेचं नाव आहे यहुदा म्हणजे. आणि त्या बेथलेहेम म्हणजे भाकरीचं घर आणि स्तुतीचं स्थळ, स्तुती किंवा प्रशंसेचं स्थळ, या एरियामध्ये राहणार भाकरीचं घर आणि स्तुतीचं स्थळ या एरियामध्ये अलीमलेक नावाचा व्यक्ती राहत होता. नामी तिच्या पत्नी बरोबर आणि त्याला 2 मुलं होते, महलोन आणि खिल्लोन. हे 4 मिळून राहत होते छान देवाच्या नगरीमध्ये, ज्याला नंतर दाविदाचं नगर म्हणून ओळखलं जायचं, ज्या शहराविषयी येशू ख्रिस्ताशी जोडलं गेलं. अजून येशू ख्रिस्त यायला 1000 वर्ष बाकी होते. त्याच्या अगोदर ही घटना घडते आणि त्यावेळेस बघा काय होतं की इथे भाकरीच्या घरामध्ये दुष्काळ पडतो, भाकरीची मारामार होते. असं कधी कधी होतं पहा. आत्मिक दृष्ट्या जर पाहिलं तर काही ठिकाणी अजूनही देवाच्या मंदिरामध्ये वचनाचं दुष्काळ पडल्यासारखी स्थिती काही ठिकाणी आहे. धन्यवादित आहेत ते लोक ज्या मंडळीमध्ये वचनाचा माना नीट मिळतोय, भाकरी मिळते, जिथं दुष्काळ नाहीये.
देव अशा मंडळींना ब्लेस करून जिथं सगळ्या या प्रकारे भाकरी व्यवस्थित मिळते वचनाची. आणि मग भाकरीच्या ठिकाणी जर दुष्काळ पडला, आता काय गोष्ट होती की भौतिक दृष्ट्या त्यांना अन्न मिळेना आणि मग त्यांनी परफेक्शनच्या शोधात लागले की आता आपण पुढे जायला पाहिजे. लक्षात येते. आता खरं तर आम्ही अलीम लेकचं जे नाव आहे त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर माझा राजा आहे, परमेश्वर तुझा राजा आहे असा त्याचा अर्थ होतो त्याच्या नावाचा. आणि नामीचा अर्थ होतो मनोरमा, सुंदर, मनोरमा असं तिचं नाव होतं. आणि हे प्लेझंट अजून एक तिचा अर्थ होतो, म्हणजे आल्हाददायक, छान, प्रसन्न असं तिच्या नावाचा अर्थ होतो. ज्याचं नाव आहे की देव माझा राजा आहे आणि जिचं नाव आहे की मी मनोरम आहे, सुंदर आहे, आल्हाददायक आहे, प्रसन्न आहे, अशांना मुलगा होतो. 2 मुलं होतात. काय? महलोन आणि खिल्लोन. महलोनचा अर्थ होतो आजारी, सिकली किंवा वीकली. कोण नाव ठेवेल काय बाप आपल्या अशा मुलांचं? आजारी. मुलाचं नाव काय? आजारी. दुसऱ्या मुलाचं नाव दुर्बल, पायनी, त्याचा अर्थ दुर्बल, झुरलेला. अशी का नावं ठेवली? तत्कालीन समाजामध्ये त्यावेळेस जी परिस्थिती त्या मुलांवर यायची, तो मुलगा कसा दिसायचा तशा प्रकारे नाव ठेवलं जायचं. जसं एसाव नाव ठेवणार, तांबूस रंगाचा आहे, एसाव नाव ठेवून टाकलं. त्याचं केसाळ आहे, त्याचा अर्थच ते होतं. याकोब नाही का, पकडून येणारा, ही नावं दिली जायची. बरं आज दिली जात नाहीत है ना. नाही तर आपली नावं खूप भारी राहिली असते. पण त्या नावांमध्ये देखील खूप रहस्य लपलेलं आहे. ते देत होते, कदाचित त्याच गोष्टीमुळे पुढे एक घटना घडते. मग अशी ही नावं विचित्र ठेवण्यामागचं देखील कारण तत्कालीन समाजात होती. ते ठेवत होते बिंदास, कारण ते परमेश्वराला भिवून वागत होते आणि ते त्यांची एक पद्धती होती, रीत होती म्हणून ठेवायची. खरं तर मुलं जरी दिसत असेल दुर्बळ, आजारी, तरी देखील त्याचं चांगलं नाव ठेवता आलं असतं. पण त्या नावातून त्यांची विशिष्ट व्यक्त होत होती. मग आता या परिस्थितीमध्ये आपलं देखील असंच होतं. परफेक्शनच्या शोधामध्ये देवाच्या भाकरीचं घर सोडून ते कुठे जातात? मवाबाकडे. मवाब देशामध्ये जायचा निर्णय चुकतो त्यांचा. परफेक्शनच्या शोधामध्ये ते निघतात, भौतिक सुविधेच्या शोधामध्ये ते निघतात की आता इथं अन्न मिळेल, एक चांगली नोकरी, चांगली भाकरी खायला मिळेल आणि आपली इकॉनॉमी सुधारेल. बघा त्यांची प्रायोरिटी काय होते आता? भाकरी म्हणजे अन्न, नोकरी आणि चांगली आर्थिक परिस्थितीसाठी त्यांनी आपला स्वतःचा देश सोडला आणि शत्रू राष्ट्रांमध्ये तिथं जिथं भरभराट दिसत होती त्या ठिकाणी गेले. पण हे तसंच आहे हो, जसं लोट गेला हो की नाही, जसं लोटाचं नुकसान झालं सदोम आणि गमोरामध्ये जाऊन, तसंच होतं. जग तसंच दिसतं, सुंदर दिसतं, भरभराट दिसते, झगमगाट दिसते आणि आपण परफेक्शनचा शोध तसं घेऊ लागतो. प्रत्येकाला ना स्वतःच्या घराच्या ऐवजी दुसऱ्यांचं घर खूप सुंदर दिसतं. त्यांच्या फर्निचरची रचना, त्यांचे सगळे ठेवण, ते सगळं काही दुसऱ्यांचं खूप भारी वाटत असतं आपल्याला. आपण आपलं कधी जास्त निरखून पाहतच नाही. ब्लेसिंग्स आपण दुसऱ्यांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्या गोष्टींमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मग गल्लत काय होते बघा, पुढे जाऊन अशी घटना घडते की ती तिथं 10 वर्ष राहते. किती? 10 वर्ष. पण पहिल्यांदाच तिथे गेल्या गेल्या तिचा नवरा म्हणतो अलीमलेक हा देवाकडे जातो. आता राहतात ती आणि त्याची 2 मुलं, महलोन आणि खिल्लोन. यांना आता पत्नी करण्याचे जे वय येतं त्यावेळेस विवाह योग्य झाल्यानंतर ते मवाबी स्त्रिया करतात. एकीचं नाव अर्पा आहे, एकीचं नाव रूथ आहे. जे आता स्टोरीच्या सुरुवातीला रूथ आणि नामी दिसले, त्यातली 2 सुनांपैकी एक सून रूथ. मग अर्पा कुठे गेली आपण बघूया. तिचे अर्पा आणि रूथ ह्या 2 सुना तिला होतात. म्हणजे ते लग्न करून आल्यानंतर त्या सुनांबरोबर ते राहायला लागतात. त्यांना लेकरं व्हायच्या अगोदर पुन्हा 2 मुलं मरतात. 2 मुलांचं निधन होतं. आता कोण राहतं? फक्त नामी आणि तिच्या 2 सुना. हे सीन आहे पहिल्या अध्यायामध्ये. मग तिथून ती काय म्हणते की आता परत एक बातमी कानावर पडते. प्रचंड नुकसान होतं. जिथं फेम होतं, परफेक्शनच्या मागे लागले होते, त्या सगळ्या क्षेत्रात जाऊन राहिल्यानंतर जेव्हा खरं नुकसान होतं
त्यावेळेस तिचे डोळे उघडतात, पण बरे डोळे उघडतात तिचे, आणि एक बातमी कानावर पडते की जिचं भाकरीचं घर म्हटलं होतं ते पुन्हा समृद्ध झालेलं आहे, तिथं पुन्हा भाकरी मिळू लागलेली आहे, तिथं देवाची प्रशंसा त्या यहुदा प्रांतात पुन्हा होऊ लागलेली आहे. हे कानावर आल्यावर ती म्हणते की आता नाही, मी जायला निघते. जसं डुकराच्या संगतीत तो नाही का मुलगा राहत होता आणि त्याला सेन्स आली की बाबा आपल्या बापाच्या घरी जावं, डोकर म्हणून का होऊ दे तिथं राहावं, तसं म्हणायला हरकत नाही. नामीला सेन्स आलं की चला आता आपण आपल्या बेथलेहेम आणि यहुदा जे म्हटलं होतं भाकरीचं घर आणि नाही का स्तुतीचं स्थळ, त्या ठिकाणी परत जाऊया, आपल्या लोकांमध्ये जो आपल्या ठिकाणी जाऊया. मग ती निघते. त्यावेळेस एक स्टोरी घडते माहिती का, अर्पा आणि रूथ हे काही काळ तिच्या सोबत चालतात. ती पहिल्यांदा म्हणते नाही जा तुम्ही, आता तुम्ही विवाह योग्य वय आहे तुमचं, अजूनही तुम्ही जाऊन लग्न करू शकता आणि एक नवा संसार थाटून तुमचं आयुष्य जगू शकता. माझ्याबरोबर येऊन तुमचं काय होणार आहे, आता माझ्याकडे काय पैसे आहेत का काय नाही. आणि पूर्वीची एक पद्धत होती की समजा घरामध्ये अजून जर काही मुलं असली असती तर त्या मुलांबरोबर म्हणजे दिराबरोबर त्यांचं लग्न लावून देता आलं असतं, वंश चालवण्यासाठी. वंश चालवण्यासाठी त्या दिराला जरी एक पत्नी असली तरी देखील त्याला आपल्या विधवा बहिणींबरोबर लग्न करण्याची तत्कालीन परिस्थितीमध्ये परवानगी होती. आता त्याचं काय अवलंब करण्याचं कारण नाही, मी फक्त स्टोरी सांगत आहे. नाहीतर आज एक नवीन प्रगतीकरण घेऊन काहीतरी नवीन उद्योग करायला जायचं कारण नाही. स्टॅट्युटरी वॉर्निंग, वैधानिक इशारा लक्षात येत आहे. हे सांगणं गरजेचं आहे मंडळींमध्ये, कारण नाही सांगितलं तर ती माहिती घेतली, वाचली आणि त्याच्यावरच काहीतरी इम्प्लिमेंटेशन करायला जाऊन एका बंधूचे 2 ते 3 पत्नी दिसल्यावर आपल्याला आश्चर्य करायला लागेल. तर तसलं काहीही नाही. तत्कालीन समाजामध्ये वंश चालवण्यासाठी ती गोष्ट होती, पण आता ख्रिस्ताने स्त्री पुरुष समानतेमध्ये आणलेला आहे. त्यामुळे आपण सगळे ख्रिस्ताचे वारीस आहोत. कसंही मूल होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे, वंश ख्रिस्ताचा चालणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. काय हरकत नाही, तुम्हाला मुलगा मुलगी वंश परंपरेमध्ये दिवा वंशाचा मुलगा असं सगळं काही सीमारेषा येशूने फोडून काढलेले आहेत. त्यामुळं येशूमध्ये स्त्री पुरुष समान आहेत. तुमचा वंश चालवणारा मुलगा पण आहे, मुलगी पण आहे, आणि तुम्ही कोणाला चालवणार तर येशू ख्रिस्ताचा चालवणार. त्यामुळे तुम्हाला काही काळजी करायचं कारण नाही. जर इथं मुली असतील तर तुम्ही टाळ्या वाजवू शकता स्वतःसाठी. प्रेज गॉड. आता तत्कालीन परिस्थितीमध्ये हे होतं, म्हणून ती एक वाक्य वापरते, अरे बाबा जर आता मी लग्न केले तर म्हातारी झाले, समजा आता जरी मला मूल झालं तर ते मोठं होऊन तुमच्याशी लग्न करायला, त्या व्यवस्थेप्रमाणे ती बोलली. तर तुम्ही म्हातारे व्हाल तोपर्यंत मग कशाला माझ्या मागे येता, जा ना तुम्ही तुमच्या देशात राहा, तुमचं गाव आहे, तुमचा देश आहे, असं म्हणून ती निघाली. तर त्यातली एक अर्पा, हो की नाही, इंग्लिशमध्ये अर्पा, ती लगेच किस करते, प्रेज गॉड, जय निघाली आपल्या गावी. म्हणजे आपल्या भाषेत चला बात झालं, परमिशन मिळाली ना, ग्रँटेड. पहिल्यांदा काय होतं बघा, ऍक्टिंग होती. ती पहिल्यांदा म्हणणार गेली नाही, दुसऱ्यांदा म्हणणार गेली, म्हणजे काय होती ती ऍक्टिंग. मी नाही सांगू शकत नाही का, किती पदराला धरून रडली असेल, काय ऍक्टर होती ती अर्पा. वाव, हो की नाही. म्हणजे बघा एखाद्याला खरा, आता बघा आपली जी लेकरं असतात खूप रागात, तू निघून झाले घरातून, तुझा वैताग आलेला, तू शिस्तीत नाही, मारलं केलं, मूल सुद्धा रागात गेलं. समजा जवळपास मामा मामीचं काका काकूचं घर असेल तर मुलं असं करतात जरा नखरे, ते राहतच नाही. कोणाचंच घर नसलं तर काही करत नाही, घरातच राहावं लागतं, मग ते जातात. पण ते येतात बरं का, कारण ते आपली आहेत ना, आपलं त्यांच्या वाचून त्यांचं आपल्या वाचून आपण राहत नाही, आपलं आपण येतो. पण ज्यांना राहायचंच नसतं ते कुठल्याही क्षणी जातील. तशीच ती अर्पा होती. तिने लगेच अलविदा घेतलं आणि सासूपासून ती तिच्या गावी गेली. या दोघांचा प्रवास आता बेथलेहेम यहुदाकडे होतो. शत्रू राष्ट्रातून पुन्हा बॉर्डर क्रॉस करून हे देवाच्या नगरीमध्ये, देवाच्या लोकांमध्ये यायला सुरुवात होते. आणि मग बघा त्या ठिकाणी जे तेव्हा येतात त्यावेळेस आता ते त्यांच्या गावात आल्यानंतर त्यांना कळतं की आता आपल्या उदरनिर्वाहाचा प्रॉब्लेम आहे. आणि मग सीन असा आहे की आता त्यांना सर्व वेचण्याचा वेळ येते. पण तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, रूथ पासून
आणि बवाचं जेव्हा जुळतं त्यांच्यापासून कोण होतं? त्यांना ओबेद होतो. ओबेदला कोण होतं? ईशा होतो. ईशाला कोण होतं? दावीद होतो, ज्याच्याबद्दल भविष्यवाणी अख्ख्या बायबलमध्ये लिहिते की दावीदाच्या घराण्यातून येशू मसीह येणार, तारणारा येणार, अभिषिक्त येणार, हे सगळं लिहिलं होतं. त्याचा जन्म एका मवाबी स्त्री, शत्रू राष्ट्रातल्या मूर्ती पूजक स्त्रीपासून त्या वंशावळीमध्ये तिचं स्थान येतं. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कुठूनही असा, तुमचं बॅकग्राऊंड काही असू दे, तुमच्या जीवनात काही विचित्र घडलं तरी येशू ख्रिस्ताला त्याचं काहीही वावगं नाही. तुम्ही भयंकर पापी असाल, भयंकर मूर्तीपूजक असाल, तुमच्या हातून आधी काय पण घडलेलं असू दे, पण जेव्हा ख्रिस्त निवडतो ना त्यावेळेस ते दुसऱ्या गोष्टी काहीच मॅटर करत नाही. तसं रूथला बघितल्यावर कळतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अर्पा आणि रूथच्या या सीन मध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आपल्या सोबत जे येतात ना त्यांना येऊ द्यायचं. काय करायचं? येऊ द्यायचं. आणि जे आपल्याला टाटा बाय करतात त्यांना जाऊ द्यायचं. लेट इट गो. गुड बाय म्हणायला शिका आणि वेलकम म्हणायला शिका. चुकीचं करतो आपण. जे पळून चाललंय पळत्याच्या मागं अजून पळून धावून दम छाट करून थांब रे बाबा, थांब रे बाबा. आता त्याला राहायचंच नाही तर तू कसं राहणार? एक दिवस राहील, 2 दिवस राहील, पण त्याला जायचंय तो जातोच, आणि ज्याला राहायचंय तो तुमच्याबरोबर राहतोच. म्हणून नामीसारखी एक गोष्ट उत्तम शिका तुम्ही आज या वर्षातून, की जे सोबत येऊ इच्छितात ना, मग मंडळी असेल, घर असेल, तुमच्या जीवनातला प्रवास असेल, कलिग्स असतील, नोकरी असेल, व्यवसाय असेल, जे येतात ना त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. मी नेहमी नाही का जगिक जीवनामध्ये ज्यावेळेस माझं कधी कधी व्यक्तिमत्व विकासाच्या तासाला मी नेहमी मुलांना असं एक सांगत असतो की तुम्ही कोणावर प्रेम करता याला 0 आलं. परत एकदा, तुम्ही कोणावर प्रेम करता याला 0 आलं. काय तुम्ही खूप प्रेम करा, तुमच्यावर कोण प्रेम करतं हे महत्वाचं आहे. आपण कोणावर करतो, खूप जणांवर करू आपण प्रेम, आपल्यावर कोण प्रेम करतंय ते महत्वाचं मॅटर करतंय, आणि त्या व्यक्तीच्या सोबत आपण प्रवास केला पाहिजे. तर तुमचं जीवन सुखदायी समृद्ध होतं. नाही तर तुम्हाला पावलोपावली ठेचा, त्रास, क्लेश हे घडलेले आहेत. लक्षात येत आहे? या गोष्टीवर समजून घ्या की वचनातून नामीच्या जीवनातून एक गोष्ट आपण समजून घ्यायची, जे आपल्या सोबत आहेत ना, प्रेज गॉड म्हणा, सुरू करा. नाही ती गेली अर्पा, तिचेच आठवण काढत रडत बसायचं. आणि रोज जिने त्याग करून तिचं गाव, शहर, तिचे आई वडील, तिचे आई वडील, नातेवाईक, भाऊ बहीण त्यांनी म्हटले नसतील का, तिला काउन्सिलिंग झालं नसेल का? 1, 2, 3 मला तर वाटतं काउन्सिलिंग सेशन झाले असतील. रोज कशाला चालली बेटा, आम्ही आहोत ना. एक तर तू लव्ह मॅरेज केली त्या कुठल्या यहुदी लोकांबरोबर, बरोबर आहे ना? इस्रायलच्या देशातल्या आपल्या शत्रू राष्ट्राच्या मुलाशी तू विवाह केली. आम्ही काय म्हणतो का? नाही. तुम्ही इथे राहिलात, पण आता ते गतप्राण झालेले आहेत. आता तू आमच्या बरोबर राहा, आम्ही तुझं दुसरा विवाह लावून देतो, तुझं कल्याण करू. ही घटना झाली नसेल का? हे सीन झालेलं आहे. पण रूथ उभी राहिली. 1:16 मध्ये ती खूप भारी म्हणते, यापुढे मला तसं म्हणू नका, जा म्हणून. तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. वा, इथंच तारण झालं तिचं, इथंच तारण झालं, संपलं. हा जो निर्णयाचं वाक्य आहे, या निर्णयाच्या वाक्यामुळेच तिला ते भाग्य मिळालं की ती वंशावळीमध्ये येऊ शकली येशू ख्रिस्ताच्या. कोण कुठली मवाबी स्त्री, शत्रू राष्ट्रातली, ती आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये मानाचं स्थान तिला मिळालं. का? तिचा योग्य निर्णय होता. आज देव तुम्हाला पण विचारत आहे, अशा सर्व कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही असे योग्य निर्णय घेऊ शकाल का? कोणाबरोबर आपण जावं हा निर्णय कधीही चुकू नये. कारण सांगतो, जिथं आपण एवढी भारी भारी नावं घेतली की नाही, काय नावं घेतली आपण नाही का? रूथला ओबेद झाला, मग त्याला ईशाया झाला, मग त्याला दावीद झाला.
म्हणजे दाविदाचा पणजोबा म्हणजे बोवाज, हो ना. आजोबा उभे आणि पणजोबा बोवाज. ही पणजी रुत आंटी, पणजी ती. तर अर्पा गेली, बायबलमध्ये लिहिलेलं नाही पण संदर्भ ग्रंथ सांगतो, बॅबिलोनच्या तिलमुटमध्ये सांगितलेलं आहे की अर्पापासून 4 सुंदर लेकरं झाली ज्यांची उंची 9 ते 12 फूट होती. 4 दानवांना जन्म दिला अर्पाने. त्या 4 दानवांपैकी एक होता गल्ल्यात, ज्याची भेट पुन्हा पंतू बरोबर झाली. म्हणजे आजोबाच्या वयाला फाईट करायला पंतू गेला, नातू गेला. स्टोरी माहित नाही लोकांना. एक चुकीचं डिसिजन, दानवांना जन्म. एक बरोबर डिसिजन, देव माणसाचा जन्म. लक्षात घ्या, लक्षात घ्या. भयानक. एक चूक कोणाबरोबर जाणार आहे, कोणाबरोबर जाणार आहे तुमची डेस्टिनी ठरवते. तुमची डेस्टिनी सोडा, अख्ख्या राष्ट्राची डेस्टिनी ठरवते. पलिस्टिना पाय लावून पळावं लागलं. कोणामुळं? दाविदाने एकच शॉट मारला, पण त्याच्या अगोदर अख्खे 40 दिवस आपली नाही का भीती उडाली होती गळ्याला इस्रायलाची त्या गल्ल्यामुळं. पण त्या गल्ल्याचा जन्म झाला नसता जर अर्पा इकडं आली असती तर. लक्षात येते? इथं दिलं नाही पण संदर्भ ग्रंथामध्ये आहे की ती अर्पा होती की जिथे जाऊन दानवांना जन्म घातला, आणि जी रूथ होती जिथं देव माणसाला त्यांनी जन्म घातला. म्हणून तुम्ही कोणाबरोबर प्रवास करणार आहे हे जाणीवपूर्वक लक्ष द्या. प्रवासामध्ये काय होतं माहितीये का? झगमगाट म्युझिक. आता चर्चेचं उदाहरण दिलं तर असं सांगेन मी, एखाद्या चर्चमध्ये वाव तिथं किती भारी सेटअप आहे, वा तिथलं वर्शिप किती भारी आहे, हे तिथं हे तिथं ते. झगमगाटाबरोबर तुमचा प्रवास तुम्ही कुठं करणार आहात? बेथलेहेम यहुदामध्ये जाऊन देव माणसांबरोबर आपलं जीवन जगणार आहात जिथं जीवनाची भाकर मिळत आहे, की तुम्ही झगमगाट जिथं दिसत आहे पण देवाचं तिथं लवलेश नाही अशा ठिकाणी जाऊन दानवांबरोबर आपलं आयुष्य घालणार आहात? हे खूप मॅटर करतं. मी कुठल्याच मंडळीला दोष देत नाही, सगळ्या मंडळी देवाने स्थिर दिसते, पण आपण कुठे राहतो हे खूप मॅटर करतं. त्यामुळे आपला प्रवास कोणाबरोबर आहे ना तर प्लीज चेक करा. प्रवास कोणाबरोबर आहे ती चेक करा. कदाचित दिसताना आपल्याला असं वाटतं की नामी विधवा आहे, आता तिच्याबरोबर जाऊन काय उपयोग आहे, पण डिसिजन योग्य होता. तुझा देव तो माझा देव, आणि तुमचा देव जिवंत आहे हे आम्ही पाहिलेलं आहे, अनुभव घेतलाय. यावे देव खरा देव आहे, तोच आहे. अजून खूप देवांची नावं मी घेतली असती जी पूर्ण इंटरनॅशनल लेवलला यावे देवाबरोबर इतर समाज जोडतं, की मोठ्या असं महान देवांमध्ये यावेला मांडतात. प्रचंड भारी, प्रचंड पराक्रमी नाही का, भुजप्रतापी असा देव म्हणून मानतात. पण तसंच ते इतर देवांना पण मानतात जे खरे देव नाही आहेत पण मानतात. पण त्या गोष्टीवर आपण आज जाणार नाही. तर आज रूथ आणि नामीच्या गोष्टीतून एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण प्रवास कुठं करायला पाहिजे हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. आपला प्रवास कधी झगमगाटाच्या मागे नसायला पाहिजे. आपला प्रवास देवाची भाकर कुठे, देवाच्या घरात आणि जीवनाची भाकर जिथे मिळते त्या ठिकाणीच आपली असली पाहिजे, जिथून आपण देव माणसांबरोबर आपली वाटचाल चालू आहे. लक्षात घ्या. मग ते इकडे येतात, हो की नाही. डिसिजन कायम लक्षात ठेवा. 2 गोष्टी आपण पहिल्यांदा शिकले. एक, जे आपल्याबरोबर चालत नाहीत त्यांना बाय म्हणायला शिका, आणि जे आपल्याबरोबर चालतात त्यांच्याबरोबर समाधानाने चालायला शिका. कारण देव पुढच्या प्रवासामध्ये आपल्याबरोबर काहीतरी अद्भुत घडवणार आहे. आणि मग आता सुरुवात होते या सगळ्या स्टोरीची, नाही का, सुरुवात होते की आपण बघतो की रूथ आता विचारत आहे की आता मी सर्व वेचायला जाऊ का. आता रूल नंबर 2 काय तुम्हाला सांगतो. या तत्कालीन समाजामध्ये असं होतं की यांची जागा जमीन यांनी विकली होती. आता जागा जमीन जर विकत घ्यायची असेल पुन्हा तर
एक चांगलं इस्रायलमध्ये रूल्स बनवले आहेत बघा. जर तुम्ही तुमची जमीन विकलेली असेल तर ती परत घेण्याचा अधिकार तुम्हाला होता. आणि जर समजा तुमच्याकडे तितके पैसे नाही आहेत पण ती जमीन ताब्यात पाहिजे आपल्याला असं वाटत असेल तर आपला श्रीमंत नातेवाईक निवडायचा, किन्स पण म्हणतो आपण त्याला, गोयल. तर त्याला निवडायचं, तू त्या व्यक्तीला विनंती करायची की तू माझ्या वतीने ती जागा सोडून घे. आणि समजा ज्यांनी विकत घेतलेली आहे त्या व्यक्तीला जागा द्यावी लागत होती, कारण मी मध्यस्थी करत आहे, माझी जागा होती, फक्त माझ्याकडे पैसे नाही, माझ्या वतीने मला कोणाला अधिकार द्यायचा आहे. आपण जे सगळं कुलमुखत्यारपत्र, अधिकारपत्र आले ना, सगळा जागा, जमीन, जुमना विकत घेणे, हे सगळं बायबलमध्ये व्यवस्थित नोंदवून ठेवलेलं आहे. मग तसंच कुलमुखत्यारपत्र, अधिकारपत्राची ही गोष्ट तेव्हाची आहे. जे किन्समन म्हणून होते, जे आपले नातेवाईक होते, ते उभे राहायचे, चला ही मला परमिशन देत आहे, मी माझे पैसे घालून ती जागा विकत घ्यायला तयार आहे. मग ती जागा 4 चौघात सगळ्या न्यायपंचायतीसमोर ते विकत घेतलं जायचं. हा रूल होता. पण आता ही घटना घडते, त्याचबरोबर अजून त्याला लागून एक रूल होता की समजा आपल्या अलीम लेखाचा वंश पुढे चालवायचा आहे, अलीम लेखाचा वंश पुढे चालवायचा आहे, यहुदा वंशातला आहे तो. तर रूथला मवाबी देशामध्ये असा कोणी व्यक्ती भेटला नाही की ती दिरासारखा, मी मगाशी उदाहरण दिलं ना, तसा कोणी व्यक्ती भेटला नाही. पण आता त्यांच्या देशामध्ये, त्यांच्या नातेवाईकामध्ये ती आल्यामुळं अलीम लेखाचे 2 नातेवाईक होते, एक बवाज आणि दुसरा एक. बवाज हा चुलत लागत होता आणि त्याच्यापेक्षा अधिक जवळचा एक सख्खा नातेवाईक अलीम लेखचा होता. ती व्यक्ती त्याच गावात राहत होती. आता एक घटना घडते प्रियांनो. रूथ जाते आणि आपण दुसऱ्या अध्यायात बघितलं की सर्व वेचत असताना तिथे एक घटना घडते की ती विचारतो की ही मुलगी कोणाची आहे, ती दिसायला सुंदर, छान, त्याचंही तिच्यावर मन जातं. तर तिला कळते की ही मवाबी, आणि मग सगळी स्टोरी पण कळते. ही नामी बरोबर फक्त तुमचा देव, तो माझा देव, तुमचे लोक ते माझे लोक, हे सगळं म्हणून ती आज इथं राहत आहे. आणि या गरीब परिस्थितीत सासूची ती रोज काळजी घेते, सर्व वेचते, काहीतरी जुगाड करते आणि त्यांचं उदरभरण चालू आहे. हे सगळं ऐकल्यानंतर त्याला खूप चांगलं वाटतं. अरे वा, म्हणजे विधर्मी स्त्री आपल्या देवावर विश्वास ठेवते, आपल्या लोकांमध्ये आलेली आहे, तर तिची काळजी घेणं माझं काम आहे. म्हणून तो काय म्हणतो आता जाणीवपूर्वक, तिला न सांगता त्यांना म्हणतो की सर्व वेचत असताना हिला अशी मूठ टाकत चला, म्हणजे तिला जास्त मिळेल, तिला जास्त मिळेल. आणि तिला काय म्हणतो, याच्या पुढे तू दुसऱ्यांच्या शेतात जायची गरज नाही, माझ्याच शेतात तू सदैव येत चल, म्हणजे तुला ते सर्व मिळेल. एक दुसरा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये एक वाक्य वापरलेलं आहे, त्या वाक्यावर आपण बघूया की नेमकं काय घडतं. कोणीतरी इंग्लिश व्हर्जन पण काढा. ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागून सर्व वेचू लागली. हा, ती काय ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागून सर्व वेचू लागली. सुदैव करून म्हणजे काय, नशिबाने, सुदैवाने, कर्म धर्म संयोगाने, हे सगळे आपल्या भाषेमध्ये वाक्य आहेत. काही इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये इट जस्ट हॅपन्ड आहे. काय, इट जस्ट हॅपन्ड, असं घडलं सहज. लक्षात येते रूथ 2:3 मध्ये. सुदैवाने कुठली गोष्ट घडली तुमच्या जीवनामध्ये? तुम्ही रस्त्याने चालताना एक पाऊल असं पुढे टाकणार की एक ट्रक निघून गेली, सुदैवाने आपण वाचलो. हा, काय सुदैव आहे, हो की नाही? कर्म धर्म संयोगाने पुन्हा अशा व्यक्तीची भेट झाली ज्यांची ताटातूट झाली होती. कर्मधर्म संयोग म्हणजे तुमचे कर्म चांगले होते, तुम्ही धार्मिक होता आणि म्हणून संयोग घडून आला, असं म्हणायचं का तुम्हाला? ती सर्व एकाच्या शेतात वेचत होती. वेचता वेचता असं म्हटलं की सुदैवाने ती कोणाच्या शेतात गेली? इट जस्ट हॅपन, असं सहज घडून गेलो, ती बवाजाकडे गेली. असं काही घडत नसतं. गॉड्स प्लॅन असतं. गॉड हॅज अ ग्रेट प्लॅन इज फॉर हिज पीपल. त्याच्या व्यक्तींसाठी त्याचे ग्रेट प्लॅन असतात. तुम्ही सर्व वेचत वेचत सहज या मंडळीत आलेले नाहीत. हा, कुठं तर काहीतरी येता येता कोणाच्या तर कहाणी ऐकल्यात की चला इथं वचन ऐकूया, चला इथं सहभागितेमध्ये जाऊया. हॅलो, तसं झालेलं नाही. हे बवाजाचं शेत आहे. म्हणा, बवाजाचं शेत आहे, हे येशूचं शेत आहे. या शेतामध्ये इथं बसलेली कुणीही व्यक्ती सुदैवाने आलेली नाहीये.
कर्म धर्म संयोगाने आलेले. अजून एक ट्रान्सलेशन, ऍक्सिडेंटली, अचानकपणे, अपघाताने. असं चाललो होतो, आमची भेट झाली मास्टरांची, आणि मग मला कळालं आणि मग मी आलो. अरे मला त्या बहिणीची भेट झाली, तिने म्हटले अरे आमच्या चर्चमध्ये येऊन बघ, म्हणून मी आले. असं काही नाही, देवाच्या योजनेमध्ये तुम्ही होता. देवाच्या योजनेनुसार त्यांना तुम्हाला बवाजाच्या शेतात आणायचं होतं, म्हणून तुम्ही इथं आलेला आहात. तुम्हाला जीवनाची भाकर त्याला द्यायची होती. तुम्हाला त्याच्या सर्व वेचणाऱ्या चाकरांना त्यांनी सांगितलं होतं की या शेतातल्या या लोकांना जरा एक्स्ट्राचं देत जा. एक्स्ट्रा म्हणा, एक्स्ट्रा जास्तीचं तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही सुदैवाने आलेलं नाही, देवाच्या महान योजनेमध्ये तुम्ही आहात. स्वतःला धन्यवादित म्हणा, मी ब्लेसेड आहे. हा, मी धन्यवादित आहे, कारण मी त्याच्या प्लॅन मध्ये आहे. आज अनेक जण अचानक आले नाही तिथं, तुम्हाला वाटलं आज जाऊया, चला. आहा, देवाच्या योजनेनुसार तुम्ही येऊ शकत नाही. ऍक्सिडेंटली काय झालेलं नसतंय. खूप जण सांगतात भारी भारी, अरे नाही, देवाच्या प्लॅन शिवाय जगात काही होत नाही. तुमच्या डोक्याच्या वरचा एक केस देखील पडू शकत नाही म्हटलंय. म्हणजे इतका बारीक गोष्ट पाहणारा तो देव आहे, इतका बारकाईने. मग कसं घडेल तुमच्या जीवनात अचानकपणे? ऍक्सिडेंटली मी अमृता प्रेमात पडलो आणि मग आम्ही विवाह केला. अरे प्यार करते ना यार, हो जाता है. दादा करत ना आपले, हे नाही, ठरवून होत नसतं रे, ठरवून होत नसतं. असं प्रेम घडत असतं. ते जे घडत असतं ना, ते प्लॅन असतो. सुदैवाने काय घडत नाही, तो देव असतो, तो घडून आणतो. एवढ्या 1000 मुली होत्या, का बरं यांच्याबरोबर प्रेम झालं? इट्स गॉड्स प्लॅन. अनेक जण होते, पण या विचित्र लाईफ पार्टनर बरोबरच का लग्न झालं असं वाटू शकतं. पण ते विचित्र वगैरे नाही, हे चित्र स्वर्गामध्येच रचलं गेलं होतं की तुम्ही दोघं एकत्र राहणार. लक्षात येत आहे? तुम्हाला वाटत असेल विचित्र, पण त्यांनी सुंदर चित्र काढलेलं होतं. तुम्हा दोघांना पाहून तुमच्या लेकरांना, तुमच्या लिनेश ठरवलंय माहिती का? तुमची पुढची पिढी पण त्यांनी लिहून ठेवलेली. तुमचा एक दिवस उगवण्याच्या अगोदर त्यांनी पुस्तकात तुमचं भविष्यवाणी लिहून ठेवलेली. हे मानता का नाही तुम्ही? त्या देवाची भक्ती करताय. उगीच झाले नाही सर्व वेचत वेचत इकडे तिकडे. इथं तुम्हाला देवाने आणलेलं आहे. आता तुमचं काम आहे या ठिकाणी असं राहायचं आहे की देवाची महान योजनेमध्ये तुमचं नाव मोठं होईल. रूथचं नाव जसं मोठं झालं तसं तुमचं नाव मोठं झालं पाहिजे. लक्षात येत आहे? उगीच काहीतरी घडलं, हो सुदैवाने ते देवाने घडवलं म्हणून प्रेज गॉड म्हणत चला. प्रेज द गॉड, देवाची स्तुती असो. काय घडलं तुमच्या जीवनामध्ये? आम्ही म्हटलं होतं ते स्टोन पडणार, बोललो ना नाही आपण? ते काय आपल्याला माहित नाही, ते होणार. एक व्यक्ती गेली, आम्ही प्रेयरला गेलो होतो, ती देवाकडे गेली, पण प्रेयरला गेलो होतो. दुःख वाटलं का प्रार्थनेचं उत्तर ऐकलं गेलं नाही का? नाही, पण त्या दिवशी आत्म्याने जे चालवलं ना, कदाचित ती व्यक्ती देवाकडे जाणार होती. त्या व्यक्तीची ओळख ना पाळत काहीच नसताना देवाने इतकं जवळ घेतलं त्या लेकराला आमच्याकडून की अगदी जवळून गोंजारण्याचा प्रसंग घडून आणला आमच्या हाती. त्याची ओळख नाही, प्रेयर करून आपण जायला पाहिजे. त्याच्या केसात हात घालून त्याला गोंजारण्याची माया का देते देव? तर ते आता कळतं की देव त्याचा घेऊन जाणार होता आणि हा पुन्हा माझ्या जीवनात समय येणार नव्हता. मला हा कळवळा कळालंच नाही. ज्याची कधीच आधी ओळख नाही अशा व्यक्तीच्या साठी प्रेयर करताना इतका लळा आणि कळवळा देवाने का आणला? तर त्याचे मागे रिझन्स असतात. काही रिझन्स अनागलेले असतात. जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला कळतं. सो गॉड इज ग्रेट. तो सुखलोकात आहे निश्चित. ती व्यक्ती सुखलोकात देवाला जाणत होती. देवाच्या अब्राहमाच्या उराशी ती आहे. सो डोंट वरी अबाउट यू. बट लक्षात घ्या, देवाचा आत्मा किती छान चालवतो आपल्याला. म्हणून तुम्ही योग्य डिसिजन घेत चला. योग्य डिसिजन घेत चला. कोणाबरोबर चाललं पाहिजे, कोणाला बाय म्हटलं पाहिजे. आणि जी घटना घडली ते सुदैवाने नाही तर देवाच्या प्लॅन मध्ये. म्हणा माझा जो लाईफ पार्टनर आहे तो देवाच्या प्लॅन मधला आहे. म्हणा वाटत असेल पण आहे. लक्षात येते? जो आता लग्न होणार आहे म्हणा की माझ्या जीवनात येणारी लाईफ पार्टनर ही देवाच्या प्लॅन मधली असणार आहे.
मनात तर म्हणा, कबुलीमध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही जर देवाचा हात गुरगळून जर एखादी जोडी जुळवायचा प्रयत्न केला तर भोगत राहावं लागेल. देवाच्या प्लॅन मधून आरपार बाजूला झाली, डिसिजन तिचा होता आणि बाईनी दानवांना जन्म दिला. अभिमान वाटला असेल का तिला? जेव्हा रूथचं बघितली असेल की वाव किती भारी तिचं झालं, तिला नक्कीच तसं वाटलं असेल ना. दानवाला जन्म घालण्यासाठी ही कुठल्या शैतानाकडे गेली होती याचा विचार करा. बरोबर की नाही? ते सैतानाशी संयोग होतो, दानव जन्माला आले. इथं देवाशी संयोग होता, जिथं देव माणसं जन्माला आले. जर तुमच्या हातून असं घडवायचं असेल तर योग्य माणसं, योग्य स्थळ आणि योग्य वेळ ओळखायला शिवा. मॅन ऑफ गॉड, प्लेस ऑफ गॉड अँड टाइम ऑफ गॉड ज्याला कळलं समजलं, लक्षात येते आपण योग्य ठिकाणी आहोत हे कळलं पाहिजे. आता रूथच्या स्टोरीमधून रूथ ही कशा प्रकारे नाही का एका मंडळीचं दर्शक आहे. बोआज हा कसा येशू ख्रिस्ताचा दर्शक आहे. तत्कालीन स्वरूपामध्ये ख्रिस्त कसा दिसतो आणि प्रॉफिटिकली काही गोष्टी अजून घडणार आहेत, त्या गोष्टी यांच्या जीवनातून कसे दिसतात याचा पार्ट 2 आपण नेक्स्ट संडेला बघू. भविष्यात्मक सगळ्या गोष्टी ज्याच्यातून ख्रिस्त, मंडळी आणि इस्रायल दिसणार आहे. तिघांचं दर्शन या पुस्तकामध्ये घडतं. या तिघांचं दर्शन नाही का प्रकटीकरणाच्या पुस्तकातील त्या सगळ्या घटनांमध्ये दर्शन दिसतं. एवढंच 4 अध्यायांचं पुस्तक आहे, पण ख्रिस्त दर्शक हे पुस्तक आहे. मंडळीचं दर्शक आहे, तुम्हा आम्हाला ती दाखवते. इस्रायलचं दर्शक आहे, ज्याला आपण मानतो, ज्याच्याकडे पाहून आपण घड्याळ म्हणून त्याला मानतो. त्यांच्याकडे जे जे घडतं ते आपल्याला अंतिम दिवसाचे क्षण जवळ आणताना दिसतं. त्यांचं युद्ध चालू आहे, समय जवळ आहे. त्यांच्याकडे जे काही चाललंय आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं की आता समय किती जवळ आलेला आहे. सो प्रे फॉर इस्रायल एव्हरी डे. प्रत्येक कारण तुम्ही त्यांच्यासाठी प्रेयर केला तर तुम्हाला आशीर्वाद आहे, कारण त्याचा अभिवचन आहे. तुम्ही त्यांना ब्लेस केलं तर तुम्ही ब्लेस आहात. लक्षात येते? आणि अजून असाही आशीर्वाद आहे, ज्या भूमीत राहतात त्याला ब्लेस केलं तर त्याला तुमचे आशीर्वाद मिळतात तुम्हाला. त्यामुळे भारतासाठी देखील कायम प्रेयर करत राहा. तुम्ही या भूमीला, भारताला ब्लेस केला नाही केला, त्या क्षणी तुम्ही आशीर्वाद घ्यायला सुरुवात करता. बघा किती चांगले अभिवचन आहे, किती चांगलं काम आहे बघा. हो की नाही? अरे हो तर म्हणा. काय करावं लागलं? मला इस्रायलसाठी प्रेयर करावं लागली, मी ब्लेस झालो. सोपं आहे ना? मी या भूमीसाठी, भारतासाठी ब्लेस केलो की भारताची भरभराट व्हावी. आर्थिक दृष्ट्या, शेतकी दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या सगळ्या ठिकाणी भारताची भरभराट व्हावी. मी ब्लेस केलो भारताला. कोण ब्लेस झालं? मीच ब्लेस होतो. म्हणजे 2 काम आपल्याला करता येतात. सर्व वेचायला गेलेल्या या रूथने एक काम केलं आणि बोआजाची तिच्यावर कृपादृष्टी झाली. आणि मग स्टोरीची पुढे काय क्रम घडतो. पुढे काय होतं की का रूथला तो जो पहिला नातेवाईक आहे तो स्वीकारतो का नाही स्वीकारत, आणि जर नाही स्वीकारत तर पुढे रूथचं काय होतं, आणि रूथ बरोबर पुढील घटना काय घडतात, त्या मंडळीच्या जीवनात कशा आहेत, आणि बोआज हा येशू ख्रिस्ताचा कसा दर्शक आहे. आणि भविष्यात्मक गोष्टींमध्ये हे प्रॉफिटिकली हे 3 कॅरेक्टर काय दाखवणार आहेत हे आपल्याला पुढच्या रविवारी पाहायचं आहे. पण आज आपण या 3-4 गोष्टी बघितलेल्या रूथच्या जीवनातून. ते म्हणजे एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, आपल्या सोबत जे येत नाहीत त्यांना गुड बाय करायला शिका आणि ब्लेस करा त्यांना. ती वाईट नव्हती अर्पा, पण तिने एक डिसिजन घेतला आणि त्या डिसिजनचा परिणाम तिला भोगावा लागले. रूथ सारखे डिसिजन घ्या. जिथं देवाच्या भाकरीचं घर आहे तिथे जाण्याचा प्रयत्न करा. जिथे तुम्हाला रोज काय मिळेल? भाकरी मिळेल. आत्मिक भाकर जिथे मिळेल तिथे जाण्याचा प्रयत्न करा. लक्षात येते? तुमचे डिसिजन मॅटर करतात. दुसरं की अशाच संगतीत राहा की जिथं आपल्याला नाही का आत्मिक भरभराटीमध्ये नेणारे लोक सोबत राहतील. हा जा, हे योग्य ठिकाण आहे. नामी म्हटली ना, हा जा तू सर्व वेचायला जा. आणि अजून एक आज गोष्ट शिकलो की आपल्या जीवनात सुदैवाने, अपघाताने, कर्मधर्म सेवेने काही घडत नसतं.
आपल्या जीवनामध्ये जे काय घडतं ते देवाच्या महान योजनेप्रमाणे घडतं. तुम्ही जर एखाद्या वेळेस ऍडमिट झालात, आजारी पडलात, तर डोंट वरी, इट्स अ गॉड्स प्लॅन. तो त्याच्यातून बाहेर काढणार. ऍडमिट क्षणाच्या वेळेस म्हणायचं की मी बाहेर निघणार. लक्षात येते? डॉक्टरकडे जाण्याच्या अगोदरच म्हणायचं की मी आरोग्यदायी आहे, मला फक्त प्रोसेसमधनं जायचं. जसं रूथला जावं लागलं, कष्टातून जावं लागलं. एक डिसिजन होता आपल्या आई वडिलांना सोडून, स्वतःचं घर सोडून. तिचं किती छान ती राहिलीच त्या आईकडे, पण तिने एक डिसिजन घेतला. पण त्या एका डिसिजनमुळं आज रूथच्या आई वडिलांचं नाव आहे का कुठं? नाही आहे. अर्पाचं नाव घेतलं का नंतर? बायबलमध्ये अर्पाचं नावच घेतलं. संदर्भ ग्रंथांमध्ये तिचं नाव येऊन पडलं, पण पवित्र शास्त्रात पुन्हा तिला स्थान मिळालं नाही. पण रूथचं नाव सतत येत गेलं. रूथ बद्दल बोललं गेलं आणि आज देखील बोललं जात आहे. म्हणून तुम्ही सगळे उपस्थित याच देवाच्या प्लॅन मध्ये, देवाच्या घरात, जिथं भाकरीचं घर म्हटलेलं आहे, या ठिकाणी मंडळीत येत राहा. त्याच्या प्लॅन मध्ये राहा. तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जाईल. तुमचं नाव सतत घेतलं जाईल. देवबाबाच्या घरात सुद्धा म्हटलं जाईल. तुम्ही इथं सत्कर्म करा, देवाचं नाव उंच करा, प्रकाश म्हणून जगामध्ये उभे राहा. स्वर्गामध्ये लिहित असताना देवदूत सुद्धा म्हणेल, वाव, आज बघा तुमचं नाव घ्या त्या ठिकाणी. आणि देवदूत म्हणेल, आज हिने किती छान काम केलं. देवासमोर ती स्तुती होते तुमची. म्हणून प्रशंसा स्तुतीचं घर यहुदा म्हणजे स्तुतीच असतं. त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न आहे. ते म्हणजे देवाचं मंदिर. देवाला धन्यवाद देऊया. रोजच्या जीवनाकडून आपल्याला एक लाईफ स्टाईल शिकता आली ना, हो की नाही? ती काय करायला पाहिजे, असा प्रसंग आला तर काय करायला पाहिजे. उगी पकडून नाही बसायचं, पळत्याच्या भागाण्या वळायचं. आपल्यावर जे प्रेम करतो, आपली जी काळजी घेतो, त्याचा मान राखा, त्याच्यासोबत जा. आणि तुमचा लाईफ पार्टनर हा देवाकडून आहे. तो कसा का असतो लक्षात येते. पण त्याच्या अगोदर दैवी योजनेनुसार अक्कल शुद्ध ठेवून, शुद्ध राहून डिसिजन घ्या. हे देवाकडून आहे का? जे चूज करणार आहेत त्यांच्यासाठी मात्र ही वॉर्निंग आहे की तुम्ही असंच प्रेमात पडणार आहात का देवाला मागणार आहात की देवा ही जी लाईफ पार्टनर आहे. कारण चॉईस एकदाची आहे आणि नंतरचे सगळं आयुष्य त्यांच्याबरोबर काढायचं आहे. हा, आणि एकदा ते घेतल्यानंतर रोज उठून रॉंग डिसिजन म्हणायचं नाही. रोज उठून नाही म्हणायचं. ती चूक कधीच करायची नाही. कारण तुम्ही जर असं म्हटलात की माझा लाईफ पार्टनर विचित्रच आहे, हा मूर्खच आहे, यार कोणाशी आपली गाठ पडली, तर त्या वाक्यांचं रिपिटेशन परिणाम तुमच्यावरच होणार. तुम्ही जर म्हटलात की मला जर लाईफ पार्टनर मिळालंय, विचित्र आहे, ठीक आहे, पण ब्लेस ब्लेस करा, त्याला ब्लेस करा. आणि त्याला ब्लेस करण्यामध्ये तुम्ही ब्लेसिंग मिळवत आहे. आणि लाईफ पार्टनर ब्लेस तर पर्यायाने घर ब्लेस. तर त्यामुळं आपल्या लाईफ पार्टनरसाठी कायम ब्लेसिंग मोकळे करत चला. आणि मग बघा की तुमच्या घरी सुद्धा देव माणसाच्या